आजही आमच्या देशामध्ये देवळामध्ये पुजारी महिला होऊ शकत नाही. काही देवळांमध्ये महिलांना प्रवेशही दिला जात नाही. चर्चमध्ये पादरी होऊ शकत नाही. मस्जिदमध्ये मौलाना होऊ शकत नाही. परंतु या देशाची सर्वोच्च पदाधिकारी राष्ट्रपती होऊ शकते. आणि हा सर्वात मोठा सन्मान जर कुणी आम्हाला दिला असेल तर तो बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे. माता रमाईला बाबासाहेब म्हणाले, स्त्री आणि पुरुषांमध्ये नातं कसं असलं पाहिजे, पती आणि पत्नीमध्ये नातं समानतेचं कसं असलं पाहिजे. पती म्हणजे मालक, पत्नी म्हणजे पतन असलेली, म्हणजे खाली असलेली नको. बाबासाहेब म्हणाले, पती आणि पत्नीचं नातं हे मित्रत्वाचं असलं पाहिजे. पत्नीने एक मैत्रीण म्हणून राहिलं पाहिजे, सखी बनलं पाहिजे. आणि पतीच्या किंवा आपल्या जीवनसाथी आपण त्याला म्हणू शकतो. जीवनसाथीच्या प्रत्येक कार्यामध्ये तिने आपला पूर्ण वाटा दिला पाहिजे. म्हणजे कुठेही ती निर्णय घेताना, कोणताही व्यावहारिक निर्णय असो, कौटुंबिक निर्णय असो, यामध्ये तिला डावलता आलं नाही पाहिजे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सन्मान. आणि हा सन्मान बाबासाहेबांनी रमाईला दिलेला होता. आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणतात की कोणत्याही समाजाची प्रगतीचं जर आपण मूल्यमापन करत असो तर त्या समाजाची महिला किती शिक्षित आहे, किती प्रगतिशील आहे, यावरूनच त्या समाजाची प्रगती आपण ओळखू शकतो. आणि देशाची प्रगती सुद्धा या देशातल्या महिला किती सुशिक्षित आणि पुढे शिक्षणामध्ये पुढे आहे, यावरून आपण देशाची सुद्धा प्रगती ओळखू शकतो. बाबासाहेब म्हणायचे की या देशामध्ये सर्वात गुलाम असलेली जर कोणी असेल तर ती स्त्री आहे. कारण अस्पृश्य समाज हा ब्राह्मणशाहीचा गुलाम होता. संपूर्ण भारत देश हा इंग्रजांचा गुलाम होता. परंतु महिला ही मात्र 3 पद्धतीने गुलाम होती. एक इंग्रजांची गुलाम, एक ब्राह्मणशाहींची गुलाम आणि तिसरा नंबर म्हणजे पुरुषांची गुलाम, पतीची गुलाम. आणि तिला रांधा वाढा, उष्टी काढा, मुलांना जन्म द्या, एवढंच काम दिलेलं होतं. आणि यातून बाबासाहेबांनी आम्हाला बाहेर काढलं. शिक्षण